तर इथे मी रेझ बेड बनवणार आहे. कायमस्वरूपी गादी वाफे. तर ही मी माती काढून त्या मातीच्या खाली लाकडं, लाकडं, केलीची पानं, केळीचे उरलेले अवशेष, पालापाचोळा, गवत हे सगळं टाकणार आहे. तर हे मी सगळं खाली ते वीट लावतोय कारण की ही जी माती आहे ती बाहेर नको सटकायला म्हणून ही खाली लाकडं टाकलेली आहेत. हा बेड मी खास पालेभाजी लावण्यासाठी करणार आहे. तर ते लाकडं आणि किल्लीचा तुसडा टाकून झाला आहे. आता इथे मी नीमखली, भुरी आणि शेणाचं मिश्रण केलेलं खत टाकणार आहे. ह्याच्याने जे पहिलं पीक लावेन मी त्यांना खत मिळेल आणि नीमखळीने जी लाकडं टाकलेत त्यांना ही लागणार नाही बुरशी. आणि हे भाताचं तूष टाकलं आहे. ह्याच्यामध्ये सिलिकॉन असतो जो पिकाला आपला कणखर बनवतो आणि